नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोरोनाच्या या लढाईमध्ये सर्वसामान्यांच्यासाठी सर्वात जास्त आव्हानात्मक काय असेल तर वेळेवर औषध मिळणं आणि वेळेवर उपचार मिळणं. मात्र या दोन्ही पातळ्यांवर सर्वसामान्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतोय. एका बाजूला औषधांचा तुटवडा असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे, तर दुसरीकडे उपचारांच्या मध्ये भेदभाव समोर येतोय. औषधांच्या बाबतीत जी औषधं कोरोनाला पळवायला उपयोगी पडतील ती अव्वाच्या सव्वा किमतीला बाजारात विकली जातात. त्याची साठेबाजी होतीये आणि या औषधांच्या नावाखाली कोणाचं ना कोणाचं तरी बखळ पांढरं होत आहे. हे एका बाजूला होत असतानाच उखळ पांढरं करणाऱ्यांच्या या सगळ्या कारनाम्यात उपचार देणारे सुद्धा मागे नाहीत. खासगी रुग्णालयांची अव्वाच्या सव्वा बिलं हेही वादाचं नवं कारण. त्याच जोडीला या उपचारांच्या माध्यमातून नको असलेल्या अनेक गोष्टींचा उपचाराच्याच आडून केला गेलेला मारा आणि त्यामुळे फुगवलेलं बिल हेही चिंतेचं महत्त्वाचं कारण ठरत आहे. ही सगळी प्रकाराची एकूणच सुरू असलेली चिंतेची मालिका ही व्हेंटिलेटरची उपलब्धता आहे की नाही या प्रश्नांपर्यंत जाऊन पोहोचतीये. परिणामी औषधोपचारांचं साटलोट या लक्षवेधीच्या कार्यक्रमात काही प्रश्न उपस्थित करणं अत्यंत गरजेचं आहे. मुळात औषधांची अपेक्षित अशी मात्रा किती आहे? औषधांच्या या संपूर्ण पुरवठ्यावर राज्य आणि केंद्र सरकारचं लक्ष आहे का? उपचारांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मानांकनं पाळली जात आहेत का? जे लोक औषध आणि उपचार या दोन्ही बाबत अप्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी कारवाईचे रस्ते कुठले? आणि सर्वसामान्य पेशंटसाठी अर्थात सर्वसामान्य रुग्णांच्यासाठी आत्ताही कोरोनाची लढाई अशक्य का बनली आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या लक्षवेधीच्या चर्चेत औषधोपचारांचं साटलोट. या चर्चेत आपल्याला बरोबर सहभागी होणारे आहेत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री तसंच शिवसेनेचे नेते डॉक्टर दीपक सावंत. भारतीय जनता पार्टीच्याकडून आपल्यासोबत सहभागी होत आहेत गणेश खंडकर. तसंच आपल्यासोबत या क्षणाला असतील असं सांगण्यात आलेलं आहे भालचंद्र शिरसाट. आपल्यासोबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे विभागाचे अध्यक्ष डॉक्टर अमित भोंडवे आहेत. या सगळ्यांचं आपण स्वागत करतोय चर्चेमध्ये. आत्ताच्या घडीला मी डॉक्टर भोंडवेंकडे जातोय आणि डॉक्टर भोंडवेंना एक थेट प्रश्न आहे. औषधांचा तुटवडा आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अव्वाच्या सव्वा किमतीला किरकोळ किमतीत उपलब्ध असणारी औषधं विकली जाणं या दोन्ही गोष्टी या डॉक्टरांच्या संगनमताशिवाय घडू शकतात का? आपण विचारलेला प्रश्न आहे हा मुळातच असा आहे की डॉक्टरांचा याच्यामध्ये संबंध असण्याचं काहीच कारण नाहीये. औषधांचा तुटवडा, कारण औषधांचा पुरवठा जो सरकारकडून होतोय. आज भारत सरकारने 2 सिप्ला आणि अजून एका कंपनीला याचं मॅन्युफॅक्चरिंगचं हे दिलेलं आहे. त्यामुळे रेमडेसिवीर हे जे औषध आहे ते सरकारकडून मागवलं जातं आणि ते FDA थ्रू काही औषधांच्या वितरकांना दिलं जातं. त्यानंतर हॉस्पिटल कडून ते मागवलं जातं. आता याचा तुटवडा जो आहे याचं मुख्य कारण असं आहे की ह्याची जी मागणी जी आहे किंवा जो पुरवठा आहे तो पूर्ण केलेला नाहीये. तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर साधारणतः दिवसाला ज्या पद्धतीने पेशंट ऍडमिट होत आहेत त्या पद्धतीने आपण विचार केला तर दिवसाला साधारणतः 10,000 रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे आणि त्या मानाने त्याचा पुरवठा आहे तो खूपच कमी आहे आणि त्यामुळं असं होतं की योग्य त्या रुग्णांना मिळत नाहीये. त्यामुळं लोक एका ह्याच्याकडून दुसरीकडे फिरत राहतात आणि अशा वेळेला हे फायदा घेणारे जे काही समाजातले काही व्यक्ती असतात किंवा जे काही अशा विचारांचे लोक असतात ते त्याचा फायदा घेतात. आणि डॉक्टर भोंडवे आपण असं म्हणता आहात की जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा होत नाही. एकदा तुम्हाला ज्ञात असलेली मागणी पुरवठ्याची प्रणाली समजावून सांगा, म्हणजे थेट जबाबदार कोण आहे ते आपल्याला कळू शकेल. साधारणतः तुम्ही बघा की आता सध्या दिवसाला ज्या पद्धतीने पेशंट ऍडमिट होत आहेत त्यातल्या 20% रुग्णांना एक आपण असं धरूया की दिवसाला सध्या महाराष्ट्रभरात 10,000 रुग्ण ऍडमिट होत आहेत.
आणि त्याच्यामधल्या 20% लोकांना म्हणजे 2,000 लोकांना आपल्या रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. प्रत्येक रुग्णाला साधारणतः पहिल्या दिवशी 2 आणि त्यानंतर रोज 1 अशी 5 अशा 6 इंजेक्शनची गरज असते. 6 इंजेक्शन नंतर शक्यतो ते लागत नाही. जर पेशंट गंभीर असेल तरच लागू शकतं. तर याचा अर्थ आपण जर हे केलं तर 10,000 रुग्णांमधल्या 20% रुग्णांना याची गरज असते. त्याच्यामुळे साधारणतः 10 ते 12,000 रोजच्या रोज ही इंजेक्शन मागवली पाहिजे. पण ती त्या प्रमाणामध्ये त्याचा पुरवठा होत नाही. आता आपण जर पाहिलं तर डॉक्टर बोंडवे, कोणाकडून पुरवठा होत नाही? ही जी मागणी असते, याची जी ऑर्डर असते, ही सरकारकडून जावी लागते. आणि कुठल्या हे जे आहे सरकारकडून? कुठल्या सरकारकडून? महाराष्ट्र सरकारकडून. प्रत्येक राज्याला त्याचा पुरवठा होतो आणि त्याप्रमाणे तो महाराष्ट्र सरकारचा पुरवठा आल्यानंतर तो एफडीए थ्रू आपल्या डिस्ट्रीब्युटरकडे जातो. डिस्ट्रीब्युटर याचा डायरेक्टली मागणी करत नाहीये. ते थ्रू एफडीए हे केलं जातं आणि ते देताना सुद्धा आपल्याला एक लक्षात आलं की डॉक्टरांचा याच्यामध्ये सहभाग नाही म्हणायचं याचं मुख्य कारण असं की पेशंटला डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिल्यावर त्या प्रिस्क्रिप्शन बरोबर पेशंटचं आधार कार्ड आणि त्याचा कोविड पॉझिटिव्ह असल्याचा दाखला किंवा सर्टिफिकेट हे दिल्यानंतरच त्याला त्याचा पुरवठा डिस्ट्रीब्युटरकडून होतो. त्यामुळे याच्यामध्ये डॉक्टरांचं हे काही नाही. डॉक्टर ते मागवून घेतात आणि आलेलं त्या पद्धतीने त्या रुग्णांना दिलं जातं. अगदी म्हणजे डॉक्टर बोंडवे, आपण ज्या पद्धतीने सांगतात त्यातून जी गोष्ट सरळ आणि सोप्या शब्दात मांडता येईल ती अशी आहे की रुग्ण पॉझिटिव्ह होतो, पॉझिटिव्ह झाल्यानंतर डॉक्टरांच्या उपचारार्थ जातो, डॉक्टर उपचार सुरू करतात, डॉक्टरांच्या उपचारादरम्यान अपेक्षित औषधांची मागणी एफडीए कडे केली जाते, एफडीए कडून ती पुढे पाठवली जाते. राज्य सरकारच्या कडून अपेक्षित औषधांची मागणी केलीच जात नाहीये आणि त्यामुळे अपेक्षित औषधांचा तुटवडा निर्माण झालाय का? बरोबर आहे, बरोबर आहे. कारण हे जे असतं याच्यामध्ये हे मागणी करणं किंवा याचा साठा करणं याच्यामध्ये डॉक्टरांचा किंवा इस्पितळांचा कुठलाही सहभाग नसतो. आता आजच असं जाहीर झालंय की इस्पितळांनी आपल्याला हवा तेवढा साठा ठेवावा, म्हणजे सांडा तुम्हाला जेवढं लागतं तेवढं मागून ठेवावं. इस्पितळ प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये जी डिस्पेन्स होतात त्यांचे जे औषधांची दुकानं असतात किंवा औषधांचे जे काही विभाग असतो तिथं तर मागून ठेवायचं आज डिक्लेअर झालेलं आहे. परंतु आतापर्यंत रुग्णाला ते इंजेक्शन लिहून द्यायचं आणि रुग्णांनी ते मेडिकलच्या डिस्ट्रीब्युटर कडून घेऊन यायचं अशीच पद्धत चालू होती. आणि यामध्ये पूर्वी एक काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला याचा साठा उपलब्ध होता आणि लोकांना फारशी गरज वापरलं जात नव्हतं त्यावेळेला ज्यांनी तो स्टॉक हे घेऊन ठेवला अशा प्रकारच्या समाज विघातक लोकांनी याचा काळा बाजार चालवला आहे. आज हे इंजेक्शनचा 4 ते 5 हजार रुपयाचं किमतीचं इंजेक्शन हे 50,000 ते 70,000 रुपयाला विकलं जात होतं. अर्थात आपल्याला मी एक गोष्ट महत्वाची सांगू इच्छितो की याबद्दल आम्हीही तक्रार केली होती की हे असं या पद्धतीने जो काळा बाजार होता हा रोखावा. हा रोखण्यासाठी पुरवठा वाढवण्याची गरज आहे. सरकारने त्यामध्ये काय केलं की कोविड पॉझिटिव्ह असेल तरच त्याला मिळेल. आज परिस्थिती अशी आहे की बोला. अच्छा, मग या एका सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जसं स्पष्टपणे म्हणालात की डॉक्टर कुठेही सहभागी नाहीत, रुग्णालय कुठेही सहभागी नाहीत, राज्य सरकारचा एक विभाग जबाबदार आहे. डॉक्टर दीपक सावंत आपल्या सोबत आहे. डॉक्टर दीपक सावंत, आपण राज्याचे आरोग्य मंत्री राहिलेला आहात. एफडीए हा विभाग स्वतंत्र आहे, तो आरोग्य मंत्र्यांच्या अंतर्गत नाही याची पूर्ण कल्पना मला आहे. पण तरीही राज्य सरकारमध्ये काम केल्याचा अनुभव आपल्या गाठीशी आहे म्हणून आपल्याला थेट विचारतो की एफडीएला हे कळायला इतके महिने लागावेत की कशा प्रकारच्या औषधांचा पुरवठा झाला पाहिजे, औषधांचा पुरवठा कुठून जन्माला आला पाहिजे आणि त्याचं वितरण सुयोग्य पद्धतीने कसं झालं पाहिजे, इतके महिने का लागावेत हे सगळं कळायला? नमस्कार प्रसादजी. नमस्कार. सर्वात प्रथम मी आपले आभार मानतो की आपण मला बोलवलं त्याबद्दल. धन्यवाद. असं आहे की ही जी औषधं आहेत ही केंद्र सरकारच्या पातळीवरती यांनी बनवायची परवानगी दिली आहे, मॅन्युफॅक्चरिंगची परवानगी दिली आहे आणि देशभर ही औषधं जात आहेत. आपण जर पाहिलं तर शिप्ला आणि बीडीआर आणि हेट्रो या 2 कंपन्या साधारणपणे 3 कंपन्या करतात. आता यांची जी बनवण्याची प्रक्रिया आहे ती बीडीआर आणि सिप्लाची साधारणपणे गुजरातमध्ये होते आणि हेट्रोची मला काही माहित नाहीये, पण निश्चितच ती मुंबईत नाही किंवा महाराष्ट्रात नाही आहे एवढी गोष्ट नक्की दुसऱ्या कोणत्या तरी राज्यात असतील. तर हे सगळं असताना ज्यावेळी रेमडेसिवीर किंवा टॉसिलिझुम तर आपल्याकडे बनतच नाही, ते रोश आणि सिप्ला असं ते कॉम्बिनेशन आहे.
त्यामुळे ही औषधं सगळी बाहेरून येतात. महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट नाहीये. आणि मग देशभर जर औषधं जाणार असतील तर त्यावेळी त्यांना बनवण्याची जी काही परवानगी आहे किंवा त्यांची कॅपॅसिटी बनवण्याची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी किती आहे हे साधारणपणे केंद्र सरकारने पण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक होतं. की ज्यावेळी आपण एखादी गोष्ट पुढची समजतो की बाबा आपला आता दर वाढतोय, आता जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये जर रुग्ण बघितले तर 32.5 वाढलेले आहेत आणि दिल्ली आणि चेन्नईमध्ये 21 आणि 28% लोक वाढले आहेत, रुग्ण वाढलेले आहेत. तर ही आकडेवारी जर लक्षात घेतली असेल तर मुंबईला किंवा महाराष्ट्राला सर्वात जास्त पुरवठा करणं आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे आपल्याला डॉक्टर सावंत आपल्याला असं सांगायचं आहे की जिथे जास्त रुग्णसंख्या आहे तिथे अपेक्षित औषधांचा पुरवठा करणं ही केंद्राची जबाबदारी होती. आणि पण मग मला आपल्याला असं विचारायचंय, जसं डॉक्टर भोंडवेंनी असं सांगितलं की सगळ्या सरसकट रुग्णांना औषधांची गरज नाहीये, त्यातल्या विशिष्ट टक्केवारीच्या रुग्णांना औषधांची गरज आहे. मग माझा प्रश्न आपल्याला डॉक्टर सावंत असा आहे की ती ओळखून अपेक्षित मागणी नोंदवली जाणं अपेक्षित होतं, ती मागणीच नोंदवली जात नाहीये. नाही, असं प्रकारे आपण असं आरोप करणं चुकीचं होईल. कारण काय की मागणी ही किती आहे. नाही, हे माझं निरीक्षण नाहीये डॉक्टर सावंत. थोड्या वेळापूर्वी IMAचेच डॉक्टर भोंडवे आपल्या सोबत आहेत, त्यांनी हे मांडलंय. नाही, ड्यू रिस्पेक्ट टू डॉक्टर भोंडवेजी, मी हेच सांगू इच्छितो की आपण मागणी नोंदवण्यासाठी थोडेसे कमी कारण काय की 20% पेशंट कधी असतील, कधी 25% असतील, कधी 10% असतील. त्यामुळे म्हणूनच सांगितलं की त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी असलेले पेशंट यांची सांगड सर्वात प्रथम केंद्र सरकारने घालायला पाहिजे होती. त्यानंतर FDAने ही मागणी नोंदवताना सार्वजनिक आरोग्य खातं असेल, प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील किंवा मेडिकल एज्युकेशनचे हॉस्पिटल असतील किंवा कॉर्पोरेशन असेल, यांच्याकडनं योग्य डाटा घेऊन हे करायला पाहिजे. अच्छा, पण डॉक्टर सावंत एक प्रश्न मग माझा आपल्याला असा आहे, आणि या प्रकारच्या आरोग्य विषयक चर्चांमध्ये तो वारंवार येतो की सार्वजनिक आरोग्य ही राज्याची जबाबदारी आहे. असं असताना केंद्र सरकारला माहिती सुद्धा राज्यातून जाणार आहे. केंद्र सरकारने त्या माहितीच्या आधारे पुढची पावलं टाकायची आहेत. आपण ती योग्य माहिती, योग्य मागणी पोहोचवतोय? पोहोचवणारच, कारण का जसे रुग्ण वाढतील. आता बघा, जर तुम्ही एकंदर आलेख बघितला तर साधारणपणे 28 मेच्या आसपास मध्ये हे रुग्णसंख्या कमी होती, पण 28 मे नंतर जून महिन्यामध्ये आणि जुलैच्या महिन्यामध्ये ही वाढत गेली. आपल्याला त्यावेळी 500-700 पेशंट मिळत होते. त्याप्रमाणे त्यावेळी 8-8 दिवसाची मागणी असेल किंवा 15 दिवसाची मागणी असेल, ह्याचं जे स्पेक्युलेशन होतं तिथे थोडीशी चूक होण्याचा संभव आहे. मी असं म्हणत नाही की टोटली म्हणत नाही की चूक झालेली नसावी, पण पेशंट किती वाढणार आहे हे तुम्ही पण सांगू शकत नाही, डॉक्टर पण सांगू शकत नाही, किंवा कारण कम्युनिटी स्प्रेड असेल किंवा ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन असेल, हे सगळं सुरू झालेलं आहे. जरी आपण मानत नसलो तरी हे सुरू झालेलं आहे. आणि हे सुरू झालेल्या गोष्टी आपण लक्षात घेऊनच पुढे करायला पाहिजे होतं. आपण किती म्हटलं की समूह संसर्ग नाही, तरी देखील काही प्रमाणामध्ये समूह संसर्ग आहे हे मी ठासून सांगतो. आणि या समूह संसर्गासाठी आपल्याला योग्य ती काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, गणेश खंडकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आहेत. आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवक पदाची जबाबदारी पण त्यांनी अनुभवलेली आहे त्यांच्या क्षेत्रात. आणि एकूणच मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये रोगाच्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपायांसाठी त्यांनी पावलं टाकलेली आहेत. खंडकर साहेब, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो. गणेशजी, आपल्या समोर काही तर्क या चर्चेत आले आहेत. पहिला तर्क असा होता की FDA कडून अपेक्षित औषधांची मागणी नोंदवली जर गेली राज्य सरकारकडून तर अपेक्षित औषधांचा पुरवठा होईल. दुसरा तर्क असा आला की केंद्राला हे लक्षात यायला हवं होतं की आरोग्यासाठीचे कुठे सगळ्यात मोठे आव्हान उभे आहे आणि त्या आव्हानाला सामोरं जाताना कशा प्रकारचा औषधांचा पुरवठा व्हायला पाहिजे. या पलीकडे जाऊन तुम्हाला ग्राउंड झिरोवर अर्थात प्रत्यक्ष घटनास्थळावर काय दिसलंय? प्रसाद काथेजी, तुम्ही आता सांगितलं मी नगरसेवक म्हणून हे अनुभव घेतलेला आहे, पण तुम्हाला आज या चर्चेमध्ये सांगण्यास मला अजिबात काही संकोच वाटत नाही की मी स्वतः आता 8वा दिवस आहे मी घराच्या बाहेर पडलोय, पण माझी मिसेस माझ्या सौभाग्यवती या स्वतः पॉझिटिव्ह झालेल्या होत्या. अरे बापरे, आता तब्येत बरी आहे का त्यांची? आता तब्येत फार चांगली आहे आणि मी स्वतः 14 दिवस घरात स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं होतं.
4 दिवस अगोदर तिच्या ताप आल्याला तर मी घरातच होतो. बर. आता दीपक सावंत जे मला सांगतायत, मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. मी अनेक वेळा त्यांच्यासोबत बैठकांमध्ये बसलेलो आहे. मला आज आश्चर्य असं वाटतंय की मुळातच मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आता कोविड किंवा कोरोनाचे रुग्ण यांची एकूणच जी कार्यपद्धती चाललेली आहे, ही मुळात कार्यपद्धती मी स्वतः अनुभवलेली आहे. मी तुमचा वेळ घेणार नाही, तुम्हाला एकच उदाहरण देतो अगदी. की जर का आज सकाळी माझी जर का कोविड पॉझिटिव्हची टेस्ट झालेली असेल तर त्याचा रिपोर्ट मला उद्या मिळणार आहे. आणि उद्या जर का तो रिपोर्ट मिळणार असेल तर आणि मी जर का पॉझिटिव्ह असेल तर माझ्या घरी महापालिका ही परवा येते आणि मला रिपोर्ट न देता थेट महापालिकेची लोक येतात. कारण हे मी मानू शकतो की पॉझिटिव्ह पेशंट हा इकडे तिकडे जाऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते. पण याचाच अर्थ असा आहे की या संपूर्ण सिस्टम वरती कंट्रोल जो आहे हा महापालिका आणि तिथल्या राज्य शासनाचा आहे. 108ची अँब्युलन्स येते, आता बेड सुद्धा लोकांना मिळत आहेत. आताची चर्चा गणेश खंडकर थेट औषधांच्या पुरवठ्याची आहे. त्याच्यावरच येतोय. हा जो दीपक सावंत यांनी जो मुद्दा उचलला ना की या संदर्भात केंद्र सरकारचा काही सहभाग आहे का, तर मला हाच प्रश्न सांगायचा आहे की या सगळ्याचं जे नियंत्रण आहे हे राज्य शासन करतायत. मुंबई शहरामध्ये एसिम्प्टोमॅटिक मधले जे रुग्ण आहेत की ज्यांना प्राथमिक लक्षणं आहेत, हे 2-3 दिवसामध्ये आपल्याला घरी सोडता येतील, त्यांचा एक वर्ग वेगळा आहे. ज्यांना या औषधांची आवश्यकता आहे की ज्यांना शेवटी ऑक्सिजनचा त्रास होतोय आणि हे औषध दिल्याशिवाय त्यांचा आपण जीव वाचवू शकणार नाही, ही जी एक वेगळी कॅटेगरी आहे, हे शेवटी ठरतं पुढे ते तुमच्या रुग्णालयात ठरतंय. याची तुम्हाला जोपर्यंत अंदाज येत नाही, तुम्ही केंद्र शासनाला या पण मग गणेश खंडकर यातून तुम्हाला सुचवायचं काय आहे? नक्की व्यवस्थेतले कोणते दोष तुम्ही समोर आणताय ज्याला सुधारणा म्हणून स्वीकारलं गेलं पाहिजे? नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की या संदर्भामध्ये मुंबई शहरात किंवा महाराष्ट्रामध्ये जे रुग्ण आता सापडतायत त्या रुग्णांपैकी सुरुवातीची लक्षण असलेले रुग्ण आणि या औषधांची आवश्यकता पडू शकलेले रुग्ण याची वर्गवारी करण्यामध्ये आपण दिरंगाई करतोय, आपला वेळ जातोय. जर हे आपण वेळेवरती सांगितलं की वाढणाऱ्या पेशंटमध्ये या औषधाची आवश्यकता असलेली प्रमाण एवढ्या टक्क्यांवर आहे तर त्याची आपण आगाऊ मागणी नोंदवू शकतो. जर तुम्ही ही मागणी याच्यात डॉक्टर आणि हॉस्पिटलचा रोल काय? डॉक्टर आणि रुग्णालय ही दोन्हीही किंवा हे दोन्ही घटक त्या बाबतीत आपापलं काम नीट करतात? नाही, आता बघा असं आहे की सुरुवातीला या संदर्भात अनेक समज गैरसमज होते. आता साधारणतः जनमानस हे बऱ्यापैकी तयार झालंय. लोक डॉक्टरकडे जाताना हे थीट मनाने जायला लागलेले आहेत. शेवटी यामध्ये डॉक्टर आणि हॉस्पिटलचा रोल का असेल तर त्या रुग्णाच्या प्राथमिक चाचणी अहवालातच हे साधारणतः लक्षात येतं की या रुग्णाला कुठपर्यंत त्रास वाढलेला आहे. त्याचं डायबिटीज, त्याचा लठ्ठपणा, त्याचं वजन याच्यावरती आता हे लक्षात येतं की याला कदाचित हा पुढच्या स्टेज पर्यंत हा जाऊ शकतो. त्याच प्रायमरी स्टेजमध्ये त्याची नोंदणी करून आपण जर का मागणी नोंदवली तर कदाचित तो ज्यावेळी 7व्या-8व्या दिवशी फार गंभीर झालेला असतो तोपर्यंत त्याला औषध देण्याच्या स्थितीमध्ये आपण येऊ शकतो. पण ही वर्गवारी करण्याचं जे काम आहे हे प्रशासन आणि व्यवस्थेचं आहे. हे तुम्ही वर जोपर्यंत कळवणार नाही प्राथमिक स्तरातून तोपर्यंत वरतून औषधं कशी येतील? आपल्यासोबत अविनाश बोंडवे आहेत. त्यांना हा प्रश्न असेल की अविनाशजी, प्रशासनाचं काय काम आहे त्याच्या संदर्भातली अपेक्षा गणेश खंडकरांनी सांगितली. डॉक्टर आणि रुग्णालयांच्या कडून तात्काळ तशा प्रकारच्या सूचना पुढे जात आहेत का? कारण अडचण कुठे कुठे लक्षात येते तर रुग्ण सापडल्याच्या नंतर व्यवस्थेला तशा प्रकारची माहिती पोहोचवणं आणि व्यवस्थेनं तात्काळ कारवाई सुरू करणं, मग तिथून रुग्णाला अपेक्षित औषधं आणि उपचारांचा उपलब्धता होणं, या प्रकारची संपूर्ण चेन, हे संपूर्ण साखळीचं वागणं हे होताना दिसत नाहीये. रुग्णालयात पेशंट ज्यावेळेला ऍडमिट होतो त्यावेळेला तो त्याची चाचणी झाल्यानंतर तो निकाल रिपोर्ट जो असतो तो महापालिकेकडे किंवा तत्सम सरकारी ठिकाणामध्ये किंवा प्रमुख तिथला नोडल ऑफिसर असतो त्यांच्याकडे जातो आणि तो जो रुग्ण ऍडमिट होतो त्याची नोंद ही साहजिकच प्रशासनाकडे होत असते आणि ह्या सगळ्या ठिकाणच्या आकडेवारी एकत्र होऊनच पुढे जात असतं. त्याचप्रमाणे बरं होणारा रेट हा रोज आपण ऐकतो की मृत्यूदर, हे सगळं नोंदणी झाल्याशिवाय होणारच नाही. आता प्रश्न असा आहे की ऍडमिट झालेल्या रुग्णावर त्यांचे जे 3 प्रकार असतात की ज्यांना काही अजिबात लक्षणं नसतात, ज्यांना काही सौम्य लक्षणं असतात आणि ज्यांना दाखल करतानाच त्यांच्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता असते, अशा लोकांना किंवा मग त्यांना तो त्रास वाढल्यावर त्यांना आयसीयू मध्ये दाखल करून व्हेंटिलेटर लावावं लागतं.
तर असे ज्यांना ऑक्सिजन कमी पडतो अशा रुग्णांना आपल्याला रेमडेसिवीर किंवा तत्सम औषधं सुरू करावी लागतात. याच्याबद्दल असं आहे की ती जितकी वेळेवर आणि लवकर सुरू करू तितकं ते तो रुग्ण बचावण्याची पण मग शक्यता डॉक्टर जास्त आहे. बोंडरे, या उपचारामध्ये तर त्याच्यामुळे अव्वाच्या हे जे सव्वा आहे, दरानं पैसा किती आहे? घेऊन औषधं दिलं जाणे या बाबतीत किती आहे? तरी तुम्ही डॉक्टर आणि रुग्णालयांना जबाबदार ठरणार आहात की नाही? मला एक मुद्दा अजून मांडायचा आहे. बोलू का मी? अगदी, फक्त मी विचारलेल्या प्रश्नावरही बोललात तर बरं होईल पटकन, म्हणजे आपल्याला चर्चा तुम्ही पुढच्या विचारलेल्या टप्प्यात नेता येईल. प्रश्नावरच बोलतोय मी की ही जी आकडेवारी आहे की किती रुग्णांना ऑक्सिजनच्या त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, आयसीयू विथ ऑक्सिजन, किती रुग्णालयांना किती रुग्णांना हे व्हेंटिलेटरवर ठेवलेलं, ही आकडेवारी रोजच्या रोज जात असते आणि तसं त्या ठिकाणच्या डॅशबोर्डवरती दिसतही असते. याचाच अर्थ हे किती रुग्णांना रेमडेसिवीर लागतं याची कल्पना प्रशासनाला नक्कीच घेता येत आहे आणि त्या पद्धतीने पुढचा थोडासा दूरदृष्टीचा विचार करून ऑर्डर नक्कीच ठरवता येते असं मला म्हणायचं. पण मग याच्यामध्ये होणारी चूक कुठे होतीये याच्यावर बोट ठेवणं अपेक्षित आहे तुम्ही. हा, तर याच्यामध्ये ही जी ऑर्डर आहे ही थोडीशी पुढच्या दृष्टीने किती आहे, साधारणतः किती रुग्ण आपल्याकडे ऍडमिट होत आहेत याप्रमाणे एक फ्लोचार्ट बनवून जी सप्लाय मेंटेनन्स चेन आहे ती मेंटेन करणं हे सरकारच्या आरोग्य खात्याचं काम आहे आणि त्यांनी ते करावं, किंवा एफडीएचं काम आहे, अन्न आणि औषध प्रशासनाचं, तर त्याप्रमाणे ते त्यांनी करावं. अच्छा, मग डॉक्टर दीपक सावंतांना परत एकदा विचारावं लागेल. डॉक्टर दीपक सावंत, पुन्हा फिरून मुद्दा येतो तो एफडीए आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्ही खात्यांच्या संदर्भात आणि राज्य सरकारचं एकूणच परिस्थितीवर किती बारीक लक्ष आहे हा अत्यंत स्वाभाविक मुद्दा. नाही, निश्चितपणे राज्य सरकारचं याच्यावरती लक्ष आहे. माझा बेसिक मुद्दा गणेशजींना समजला नाहीये. बेसिक मुद्दा असा आहे की आपण ज्यावेळी एखाद्या औषध कंपनीला ते बनवण्यासाठी सांगतो तर त्याची कॅपॅसिटी किती आहे, उद्या वर्स्ट कम वर्स्ट सिच्युएशन मध्ये किती आपण पर्यंत आपल्याला कितीची गरज पडू शकते संपूर्ण देशाला, याचं कुठेतरी कॅल्क्युलेशन होणं आवश्यक होतं, असा माझा मुद्दा होता. मी कोणाला दोष देत नाही, केंद्र सरकारलाही दोष देत नाही किंवा काहीच नाही, पण त्यावेळी जे काही स्पेक्युलेशन व्हायला पाहिजे होतं ते झालं नसावं असं मला माहिती आहे. कारण पीडीआरची कॅपॅसिटी किती असेल किंवा एट्रोची कॅपॅसिटी किती असेल हे केंद्र सरकारच चांगलं सांगू शकते. त्यामुळे आणि प्रत्येक राज्य ह्यासाठी अतिशय हे तात्काळतेने त्यांनी तो आपला स्टॉक उचलत होते, अशी त्यावेळीची परिस्थिती होती की मला पहिल्यांदा मिळायला पाहिजे माझ्या राज्याला. पण महाराष्ट्रामध्ये पहिल्या दिवसापासून रुग्ण, महाराष्ट्राची लोकसंख्या याचा कुठेतरी ताळमेळ बसवला पाहिजे होता असं माझं प्रामाणिक मत आहे. आपण जो मला प्रश्न विचारला एफडीएचा, एफडीएकडे जी मागणी नोंदवली जाते ती सर्व बाजूनी नोंदवली जाते आणि महाराष्ट्र शासन ती मागणी नोंदवताना त्याचा विचार करतो. फक्त एवढंच आहे की मधल्या काळामध्ये जो सर्ज आला त्याला आपण तिथे आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं मागे पुढे होण्याची शक्यता झालेली होती आणि ती झाली असणारच. पण हा सर्ज हा नॅचरल सर्ज आहे. पेशंट एकदम साथीच्या रोगामध्ये जर आपण एपिडेमिक पाहिल्या सगळ्या तर काही दिवसांमध्ये हा वाढत असतो. तो कोणी स्पेक्युलेशन मध्ये कदाचित धरता येत नाही आणि तो सडनली त्याचा वेग वाढतो. पण तरीही डॉक्टर सावंत, आपण असं म्हणू शकता की अशा प्रकारचा अंदाज नाही बांधला जात, पण तरीही एक किमान अशी कल्पना डोळ्यासमोर ठेवून की अमुक एका दिवसांमध्ये जर असं झालं तर असं करावं लागेल, या पद्धतीने औषधांचा साठा आणि पुरवठा करता येऊ शकत असतो. नाही, तेच सांगतो ना, तो जर जास्तीचा साठा जर करायचा असेल तर त्या कंपनीला कारण ह्या अख्ख्या देशभरामध्ये ह्या दोनच कंपन्या आहेत की ह्या औषधं बनवत आहेत. या दोनच कंपन्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांची कॅपॅसिटी, पुन्हा मी त्याच मुद्द्यावरती, त्यांची कॅपॅसिटी आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे डिमांड आणि सप्लाय याचं गणित जुळलेलं नाहीये, ही गोष्ट मी मान्य करायला तयार आहे. आणि तशा प्रकारचं झालं असेल कदाचित आपल्या लोकांचं पण म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या स्पेक्युलेशन मध्ये इतका त्यांनी सर्ज जो आहे तो एक्सपेक्ट केला नसेल आणि तो झाला, हे होऊ शकते. एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेण्याची वेळ आहे, पटकन परत येऊ आणि त्यानंतर जनतेच्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकू. त्याचबरोबर व्हेंटिलेटरचा तुटवडा, रुग्णालयांमध्ये स्वीकारली जाणारी बिलं याची चर्चा.